सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना वेगळे वेगळे 2-3 मुद्दे माझ्या मनात आले. ते मी आपल्यासमोर अतिशय अ, अनौपचारिकरित्या मांडणार आहे. खरं म्हणजे मी स्वतः हा तंत्रज्ञानातला माणूस नाही. माझं शिक्षण कॉमर्सचं असल्यामुळे तंत्रज्ञानाचा माझ्याशी फारसा संपर्क आलेला नाही. पण तरीही तंत्रज्ञानाचं जे महत्त्व आहे ते मला निश्चितच समजलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला मुद्दामच आम्ही असं म्हटलं की बाहेरचे लोक कोणी येतील किंवा न येतील, पण आमच्या विभागाचे सर्व लोक उपस्थित असायला पाहिजे असा आग्रह आम्ही धरला. आणि त्याचं कारण असं की मुळात या विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे की ऑनलाईन मराठी त्याची स्थिती काय आहे, त्याची गती काय आहे आणि पुढची दिशा काय असणार. विभागाच्याच लोकांना जर कळलं नाही तर बाकी बाहेरच्या लोकांना आमचे लोक कशा पद्धतीनं काय सांगणार. आणि आपला गेल्या काही वर्षांचा अनुभव असा आहे की मराठी भाषा विभागाच्या लोकांमध्ये जेवढी जागरूकता आणि दूरदृष्टी असेल तेवढं विभागाचं आणि पर्यायाने मराठी भाषेचं काम हे जास्त चांगल्या पद्धतीनं होतं. म्हणून थोडंसं कदाचित कार्यशाळेसारखं स्वरूप आजच्या या कार्यक्रमाला येईल. म्हणजे उत्सवी जाहीर कार्यक्रम असं आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप नाही. पण मी सगळ्या पाहुण्यांना हे नक्की सांगेन की आमच्या विभागाचे जे अधिकारी कर्मचारी इथं उपस्थित आहेत ते अतिशय मन लावून तुम्ही जो विषय मांडणार आहात तो समजून घेतील आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं पुढे नक्की काय करायचं आहे याची जी रूपरेषा एक तयार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. आणि स्पष्ट बोलायचं तर यापूर्वी कधीही निर्माण झाली नाही एवढी मोठी गरज सध्याच्या काळात निर्माण झाली आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सुजाण माणसांनी एकत्र येऊन याबाबत काही गंभीर विचार करायला पाहिजे आणि नियोजन करायला पाहिजे. आणि हेच आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. मी मघा म्हटलं तसं तंत्रज्ञानाबद्दल आणि तंत्राबद्दल किंवा हे जे काय ऑनलाईन गोष्टी असतात त्याबद्दल मी फारसा तज्ज्ञ नसल्यामुळे मी एक अगदी वेगळाच मुद्दा तुमच्यासमोर मांडणार आहे. तो म्हणजे अभिजात मराठी आणि ऑनलाईन मराठी याचा नक्की संबंध आणि संपर्क हा कसा असणार आहे, कसा असायला पाहिजे आणि आपण पुढचं नियोजन करताना आपल्या मनात काय भूमिका असायला पाहिजे याबद्दल मला जे वाटतंय ते मी थोडंसं मोकळेपणानं मांडणार आहे. हे प्रास्ताविक हा सुद्धा परिसंवादाचा भाग समजायला हरकत नाही. आणि ही मतं माझी वैयक्तिक असणार आहेत, ही विभागाची अधिकृत मतं नाहीत. ही कुणाला खोडायची असतील तर यू आर वेलकम, आपण नक्की ती खोडू शकता. वादविवाद झाला नाही तर मराठी माणसं बोलतायत असं वाटत नाही, त्यामुळे त्याची तयारी आहे. म्हणून मला जे वाटतंय ते थोडंसं मोकळेपणानं मी मांडतो. एक गंमत अशी आहे की अभिजात भाषा म्हणजे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात पूर्वी पण होता आणि आत्ताही आहे अजूनही. 1 वर्षापूर्वी दर्जा मिळाला अभिजात म्हणजे काय झालं, त्याचे फायदे काय आणि अभिजात मराठी आणि ऑनलाईन मराठी याचा एकमेकात काय संबंध आहे. तर तो आपण आधी प्रास्ताविकात समजून घेऊयात. म्हणजे मग यापुढे जे तज्ज्ञ मंडळी बोलणार आहेत त्यांचं सगळं बोलणं या पार्श्वभूमीवर आपल्याला समजायला मदत होईल. आपल्याला कल्पना आहे की 2000 वर्षापूर्वीपेक्षाही जास्त असा इतिहास असलेली आपली भाषा आहे. म्हणजे आपण गाथा सप्तशतीपासून एक सुरुवात झाली असं मानतो. आता या 2-2.5 हजार वर्षाच्या काळात भाषेची रूपं बदलत गेलेली आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भाषा प्रकट झालेली आहे आणि भाषा ही मुळात डायनॅमिक, बदलणारी, बदलती अशी गोष्ट आहे. आणि पुन्हा ती एकसंध, एकजिनसी असेलच असं पण नाही. मराठी भाषा तर अनेक बोलीभाषांच्या एकत्रित परिणामातून तयार झालेली आहे. म्हणजे कित्येकदा मराठी भाषेला मराठी भाषेऐवजी मराठी भाषाकुल असं म्हणावं की काय असं वाटतं. त्याचं कारण जवळपास 216 बोलीभाषा या महाराष्ट्रात आहेत. त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत. त्याच्यामध्ये आदिवासी भाषा आहेत किंवा मालवणी, अहिराणी सारख्याही भाषा आहेत. आणि या 216 ज्या बोलीभाषा आहेत ते मिळून आपण ज्याला प्रमाण मराठी म्हणतो, पुस्तकातली मराठी म्हणतो, या मराठीपर्यंत असा सगळा तो प्रवास आहे. आणि अभिजातपणामध्ये या सगळ्या बोलीभाषांचा, लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा खूप मोठा सहभाग आहे. किंबहुना त्याच्यातूनच
प्रमाण भाषा हळूहळू विकसित झाली आहे, वेगळी ओळखू आली. मग अशी ही अभिजात भाषा जिचं स्वरूप वेगळं होतं, वेगळं राहिलं, असं एक दिसतं बघा की 17व्या-18व्या शतकानंतरची जी मराठी आहे ती आपल्याला आत्तासुद्धा तुलनेनं लगेच समजते. त्याच्या आधीची जी मराठी आहे ती समजायला थोडासा वेळ लागतो. काहीतरी त्याच्यावरती विचार करावा लागतो, कुणाला अर्थ विचारावा लागतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की अभिजात भाषेचा कालावधी हा सुरुवातीपासून म्हणजे 2-2.5 हजार वर्षापूर्वीचं आत्तापर्यंत माहिती असलेलं त्याच्यापूर्वीचं पण सापडू शकतं. म्हणून पूर्वीपासून ते 17व्या-18व्या शतकापर्यंत हा अभिजात मराठीचा कालावधी आणि त्यानंतर आधुनिक मराठी जी आत्ताची प्रमाण मराठी आहे तिचा वापर सुरू झाला असं जर आपण म्हटलं. तर आता मी मूळ मुद्द्याकडे येतो की हा जर अभिजात मराठी सप्ताह आहे म्हणजे सुरुवातीपासून 17व्या-18व्या शतकापर्यंतची जी अभिजात मराठी आहे तिचं स्वरूप उलगडणं, तिचं महत्त्व उलगडणं, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, हे जर अभिजात भाषा सप्ताह आणि अभिजाततेचं जे काही काम आहे त्या कामाचं गाभा जर तो असेल तर मग ऑनलाईन मराठीची स्थिती आणि गती हा विषय अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये परिसंवादात ठेवण्याचं कारण काय, तेच मी आपल्या सर्वांना आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने जेव्हा अभिजात दर्जा जाहीर केला तो काही त्यांनी जाहीर केल्यामुळे आपल्याला अभिजात दर्जा मिळाला अशी गोष्ट नाही. मराठी भाषा अभिजात होतीच, ती अभिजातच आहे. फक्त ती अभिजात आहे हे केंद्र सरकारने एक अधिसूचना काढून त्याला मान्यता दिली, हा त्याचा अर्थ आहे. त्याचं जे डॉक्युमेंट आहे ते खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कुठलीही भाषेला अभिजात दर्जा जेव्हा दिला जातो केंद्र शासनाकडून तेव्हा असं गृहीत धरलेलं आहे की ही 2-2.5 हजार वर्षापासूनचा भाषेचा जो प्रवाह आहे या प्रवाहामुळे लोकजीवन, लोकपरंपरा आणि एकूणच त्या परिसरातलं मानवी जीवन याच्यावरती मोठा प्रभाव हा भाषेचा पडलेला आहे. याचं उदाहरण द्यायचं तर मी असं म्हणेल की एखादं व्यंगचित्र ज्याच्यामध्ये भाषा वापरलेली नाही, शब्द वापरलेला नाही, त्याला आपण हास्यचित्र असंही म्हणू शकतो. जर त्याच्यामध्ये भाषा वापरलेली नसेल तर एखाद्या व्यंगचित्राला आपण हे मराठी व्यंगचित्र आहे असं म्हणू शकतो का? त्याचं उत्तर शकतो असं आहे. त्याचं कारण असं की त्या चित्रामध्ये दर्शवलेले जो पेहराव असेल, जो मुद्दा असेल, हा जर टिपिकल मराठी संस्कृतीच्या बद्दलचा असेल तर भाषा नसली तरी देखील ते व्यंगचित्र मराठी आहे असं आपण म्हणतो. म्हणजे भाषेचा परिणाम हा फक्त व्हर्बल म्हणजे भाषिक संस्कृतीवरती तर होतोच होतो, पण फक्त भाषिक संस्कृतीवरती होतो असं नाही, तर इनव्हिजिबल किंवा नॉन व्हर्बल अशा संस्कृतीवरती सुद्धा भाषेचा परिणाम होत असतो. आता अगदी फारच कठीण प्रमाण मराठी शब्द वापरायचा तर ही जी परस्पर संबंधांची म्हणजे भाषा आणि संस्कृतीची परस्पर संबंधांची जी व्यामिश्रता आहे, म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेत बोलायचं तर हे जे कॉम्प्लिकेशन आहे हे समजून घेताना अभिजात मराठीचे जे क्रायटेरिया होते, निकष होते केंद्र सरकारचे, त्यात केंद्र सरकार असं म्हणतं आणि जे बरोबर आहे की असा गेल्या 2-2.5 हजार वर्षात बदलत्या स्वरूपातल्या मराठी भाषेचा परंपरेवरती, संस्कृतीवरती दृश्य किंवा अदृश्य, व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल किंवा बोली भाषांच्या स्वरूपात असा जो काही परिणाम झाला तो परिणाम आत्ता सध्या सुद्धा चालू आहे आणि म्हणून ती भाषा अभिजात. म्हणजे तो परिणाम जर लुप्त झाला असता तर कदाचित त्या भाषेला अभिजात म्हणता येणार नाही, कारण तो परिणाम लुप्त झाला आहे. म्हणजे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की हा जो सगळा प्रवाह आहे हा अजूनही चालू आहे. काही बाबतीत क्षीण झाला असेल, काही बाबतीत थोडंसं स्वरूप बदललं असेल, पण ते आहे. आता हे जर पकडायचं असेल तर आपल्याला सद्यस्थितीमध्ये यावंच लागतं आणि म्हणून अभिजातपणाचा सगळा परिणाम सद्यस्थितीमध्ये कसा टिकून आहे
आणि पुढे तो कसा टिकेल, काळानुसार बदल गृहीत धरून याबद्दल जर अभ्यास करायचा आणि बोलायचं तर ते अभिजात भाषेचंच काम आहे. आणि मग आत्ताची जी सगळी परिस्थिती आणि वातावरण आहे याच्यात डिजिटल मीडिया अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून ऑनलाईन मराठी महत्त्वाची आहे. मी हे सगळं का बोललो तर ऑनलाईन मराठीबद्दल चर्चा करताना इंग्रजीसारखा स्पेल चेक त्याच्यामध्ये ॲड केला किंवा आमच्या भाषिणी ॲपमध्ये त्याचं काहीतरी मराठीचं आणखी क्वालिटी ट्रान्सलेशन प्रोव्हाइड केलं म्हणजे झालं असं नाही, हे मला सांगायचं. आणि म्हणूनच इथे जे तज्ज्ञ मंडळी आज बोलवलेली आहेत या सर्वांनी या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं मराठी भाषा विभागाच्या कदाचित मराठी भाषेच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडतं आहे की महाराष्ट्रातले या विषयामधले प्रचंड मोठं काम ज्यांनी केलेलं आहे असे तज्ज्ञ आपण एकत्र आणलेले आहे. हा एक गट तयार झालेला आहे. म्हणजे मग गमतीनं मी मराठी माणसांबद्दल जे म्हटलं ते मराठी माणसांचं एकमेकांमध्ये आपण मतभेद असतात असं म्हणूयात, वादविवाद असतात असं म्हणायची काही गरज नाही. आणि बदलत्या काळात आपण ते सिद्ध करायची गरज आहे. आणि कधीही नाही ते आत्ता अशी परिस्थिती आणि गरज निर्माण झाली आहे की सुजाण आणि जाणत्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या एकत्र येऊन भाषेसाठी काम करणं आवश्यक आहे. कारण अनेक प्रकारच्या लाटा आपल्याला गिळंकृत करायला बसलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपली संस्कृती, आपली भाषा, आपली वैशिष्ट्य हे सगळं नेस्तनाबूत होईल असं मी म्हणणार नाही, पण त्याचं स्वरूप ओळखण्यापलीकडे जर बदललं तर मग आपला अभिजातपणा आपण गमावतो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून केंद्र शासनाने दिलेल्या या दर्जाचा उपयोग आपण करून घेऊयात. मराठी माणूस हा देशभरामध्ये जगभरामध्ये दोन कारणांमुळे ओळखला जातो. एक म्हणजे हट्टी आणि दुसरं म्हणजे बुद्धिमान. आणि हे कॉम्बिनेशन फार डेंजरस असतं. हे डेंजरस कॉम्बिनेशन भाषेसाठी आपण एकत्र येऊयात आलेलो आहोत. आणि या अतिशय अनवट विषयासाठी म्हणजे अभिजात मराठीच्या संदर्भात ऑनलाईन मराठी या परस्पर विरोधी वाटणाऱ्या, परस्परांशी संबंध नाही असं वाटणाऱ्या विषयांमध्ये आपण एकत्र येऊन काहीतरी भव्य असं उभं करूयात. त्याच्यामागची भूमिका आपल्यापुढे स्पष्ट करणं हेच माझ्या या प्रास्ताविकाचं उद्दिष्ट होतं. मला वाटतं ते मी बऱ्यापैकी साधलेलं आहे. आणि नमनाला घडाभर तेल आणि म्हणून प्रास्ताविकच 2 तास चाललं आणि मग प्रमुख वक्त्यांना बोलायला 2-2 मिनिटंच मिळाली असं होऊ नये म्हणून मी माझं आता बोलणं आवर्त घेतो. मला अतिशय उत्सुकता या परिसंवादाची आहे. त्याच्यातून जे मुद्दे पुढे येणार आहेत त्याच्यातून एक एकात्म नियोजन ऑनलाईन मराठीबद्दलचं हे तयार होणार आहे. माझ्या विभागाचे जे जे कोणी इथे उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती अशी राहील की जे बोललं जात आहे त्याच्या आपण नोट्स काढा. या सगळ्यातून आपल्याला जे भावी नियोजन करायचं आहे त्यासाठी मार्गदर्शक असा हा परिसंवाद असणार आहे. अभिजात भाषा सप्ताह साजरा करायचा म्हणजे आमची मराठी भाषा किती ग्रेट आहे आणि किती काळापासून तिचं एवढं मोठं काम आहे आणि एवढे मोठे साहित्यिक होऊन गेले हे बोलणं हा एक भाग झाला, त्याला मी उत्सवी भाग म्हणेन. त्याच्या पलीकडे जाऊन आपण भविष्य काळाबद्दल आज बोलणार आहोत जे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माझी माझ्या विभागाच्या सहकाऱ्यांना विनंती राहील की आपण नोट्स काढा, आपण तयारी करा, आपण याच्यावरती चर्चा करूयात आणि पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ऑनलाईन मराठीबद्दल आपला जो रोडमॅप तयार होणार आहे त्याच्यात या सर्व तज्ज्ञांची मदत ही आपण हक्काने घेणार आहोत. कारण आपण सगळे एकच आहोत आणि एकच राहणार आहोत. मला वाटतं नाही म्हणता मी बराच बोललेलो आहे, त्यामुळे मी आता इथं थांबतो. मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू.